ओके. सगळ्यांना आवाज येतोय का? आवाज येत असेल तर थम्स अप करा एकदा. ओके. सो आज आपण वर्डप्रेसचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण आज कस्टमाइज जो आपला सेक्शन होता, आपण एक थीम इन्स्टॉल केली होती. स्क्रीन सगळ्यांना दिसते का? एकदा थम्स अप करा स्क्रीन दिसत असेल तर. दिसते का सगळ्यांना? ओके. सो इथे बघा, होस्टिंजर वरती येतो. इथून आपल्याला जायचं आपल्या वेबसाईट वरती. ऑल वेबसाइट्स. बी आर इंटेरियर डॅशबोर्डला आलो. डॅशबोर्डला आल्यानंतर आपल्याला वर्डप्रेसला जायचं. वर्डप्रेसचं ऑप्शन होस्टिंग वरती. मी चेंज केला का काय इंटरफेस? WP ॲडमिनचा ऑप्शन कुठे गेला? इथे मिळाला आपल्याला. वेबसाईट लिस्ट वरती आपण करत होतो NMD इंटेरियर स्टुडिओ. ओके. ह्या वेबसाईट वरती आपण काम करत होतो. सो याच्या WP ॲडमिन वरती जायचं आपल्याला. WP ॲडमिन वरती आल्यानंतर तुम्हाला एकदा वेबसाईट दाखवतो की आपली वेबसाईट कशा पद्धतीनं दिसत होती ती. ओके. हे WP ॲडमिन आहे आणि ही आपली साईट अशा पद्धतीनं दिसत होती. इथे तुम्ही बघून घेऊ शकता. इथे लोगो आपण एक टाकला होता, मेनूज बनवले होते आणि हे जी थीम आहे ती थीम आपण इन्स्टॉल केली होती. फुटरमध्ये पण आपण काय काय गोष्टी करू शकतो त्या आपण डिस्कस केल्या होत्या. ओके. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ओके. सो ह्या इथपर्यंत आपण आलो होतो आणि आपण जे डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड आपण पाहत होतो. बॅक एंड म्हणा किंवा WP ॲडमिन म्हणा, तर हे आपण तिथे पाहत होतो. ओके. सो याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं? ऑनबोर्डिंग टूल्स, हे डॅशबोर्ड पाहिलं होतं. पोस्ट पाहिलं होतं. मीडिया, पेजेस, कमेंट्स आणि अपीअरन्समध्ये आपण आलो होतो. ओके. आता अपीअरन्समध्ये आल्यानंतर आपल्याला कस्टमाइज सेक्शन जो आहे तो आज आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे. ओके. सो तो आपण पाहणार आहे आणि इथे बघा जे आपण थीम टाकली होती तिचं नवीन व्हर्जन पण आलेलं आहे. तर इथून तुम्ही ती अपडेट सुद्धा करू शकता. अपडेट नाव म्हणायचं आहे. अपडेट नाव म्हटल्यानंतर तुमची थीम जी आहे ती अपडेट होऊन जाईल. आता कस्टमाइजला तुम्ही इथून जाऊ शकता आणि इथून 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. ओके. इथं पण कस्टमाइज आहे आणि इथे थीमचा पण ऑप्शन आहे. तिथे पण कस्टमाइज वरती तुम्ही जाऊ शकता. ओके. सो दोन्हीकडे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथेच येणार आहे. ओके. हे असा लेफ्ट साइड बार जो आहे तो तुमच्यासाठी ओपन होणार आहे. आता हा जो सगळा सेक्शन आहे हा तुम्हाला मी वन बाय वन आज एक्सप्लेन करणार आहे. साईट आयडेंटिटी. साईट आयडेंटिटीमध्ये काय काय टाकू शकतो आपण? लोगो टाकू शकतो. ओके. लोगो तुम्ही रिमूव्ह करू शकता, लोगो चेंज करू शकता. हे 2 ऑप्शन्स तुम्हाला इथं इथं दिलेले आहेत. सपोज मी लोगो रिमूव्ह केला तर इथे राईट साईडला बघा तुमचा लोगो जो आहे तो निघून जाईल आणि ज्यावेळेस लोगो जातो त्यावेळेस तुमचं जे
टायटल आहे ते टायटल ऑटोमॅटिकली तिथे येतं. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही तो लोगो ऍड करता, सपोज मी तो लोगो ऍड केला, तर तुमचं जे टायटल आहे ते टायटल ऑटोमॅटिक जाणार आहे. सो हे असं फीचर जे आहे ते आपलं राहतं. ओके. सो नेक्स्ट काय आहे, तर चेंज लोगो. चेंज लोगो म्हटल्यानंतर डायरेक्ट इथूनच चेंज होईल. तुम्हाला दुसरा कुठला सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही तो सिलेक्ट करू शकता आणि तो ऑटोमॅटिकली इथे येईल. त्याच्यानंतर साईट टायटल. साईट टायटल मी तुम्हाला आता दाखवलं, की जर लोगो नसेल, लोगोच्या ॲब्सेन्समध्ये साईट टायटल लोगोचं काम करतो. म्हणजे जर लोगो नसेल तर साईट टायटल तुम्ही टाकला असेल तर ते तिथं डिस्प्ले होतं. तिथं काही ब्लँक स्पेस राहत नाही. कोणतीही वेबसाईट असेल तर त्याला लोगो असणं गरजेचं आहे. जर चुकून लोगो राहिला तर साईट टायटल तिथं येऊन जातं. इथे तुम्ही टॅगलाईन पण टाकू शकता. गुड डिझाइन, गुड लाईफ. ओके. काइंड ऑफ. सो इथे तुम्ही टॅगलाईन सुद्धा जी आहे ती देऊ शकता. आता मी लोगो रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे टायटल जे आहे ते दिसतं. ओके. टॅगलाईन जी आहे ती टॅगलाईन तुम्हाला कुठे दिसते, इथे बघा. जेव्हा मी साईट ओपन करतो आणि आता रिफ्रेश करतो, आता मी पब्लिश म्हणतोय चेंजेस सगळे, आणि सगळे चेंजेस पब्लिश म्हटल्यानंतर मी इथे रिफ्रेश करतो. दिसलं? NMD इंटेरियर स्टुडिओ, गुड डिझाइन, गुड लाईफ. ज्यावेळेस मी ह्याच्यावरती होवर करतो, तेव्हा ते टायटल जे आहे ते तुम्हाला तिथं दिसतं आणि त्याची टॅगलाईन सुद्धा तुम्हाला तिथे दिसते. आणि जर लोगो नसेल तर बाय डिफॉल्ट लोगोच्या जागी टायटल जे आहे ते तुम्हाला इथे दिसतं. सो आता आपण लोगो ऍड करूया परत आहे तसं. आपण स्किप क्रॉपिंग म्हणायचं, नाही तर ते लोगो आहे ना ते क्रॉप करतो. ओके. सो हे आहे टॅगलाईन. आता डिस्प्ले साईट टायटल अँड टॅगलाईन. आता जर लोगो पण आहे आणि तुम्हाला हे सुद्धा डिस्प्ले करायचं असेल, ओके, टॅगलाईन पण तुम्हाला त्यासोबत डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. इथे त्यांनी चेक मार्क दिलेला आहे. तो चेक मार्क तुम्ही ऑफ केला तर तो निघून जाईल. ओके. सो तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला येते. लोगोची हाईट किती पाहिजे. आता हा लोगो दिसताना छोटा दिसतोय, कारण त्याची हाईट जी आहे ती 40 पिक्सेल आपण ठेवलेली आहे. सो मला ह्याला आता 80 पिक्सेल करायचे, तर लोगोची हाईट जी आहे ती वाढलेली दिसेल. ओके. 80 पिक्सेलचा लोगो आपण सेट केला. इथे तुम्हाला स्क्रोल बार सुद्धा दिलेला आहे छोटासा. त्याचा वापर करून तुम्ही साईज अशी पुढे मागे पण सेट करू शकता. सपोज मला 90चा पाहिजे तर मी इथं स्क्रोल करून 90 करू शकतो. सो तो ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथं भेटलेला आहे. ओके. आता मोबाईल लोगो. आता इथं विषय काय आहे, की तुमची वेबसाईट जी आहे ती डेस्कटॉपवरती वेगळी दिसते आणि मोबाईलवरती वेगळी दिसते. सो मोबाईलचा लोगो पण तुम्ही तिथे सेट करू शकता, की मोबाईलसाठी मला एवढ्या हाईटचा लोगो जो आहे तो पाहिजे आहे. ओके. आता मला त्या टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे. जो टॅगलाईन मी ऍड केली होती, इथे एक टॅगलाईन येते. ह्याचा आता जो कलर आहे तो गोल्डन कलर आहे. तर तो मला सपोज चेंज करायचा आहे. तर तो मी अशा पद्धतीने इथून चेंज करू शकतो. सपोज मला रेड हवा आहे. सो आता जो लोगो आहे तो बघा अशा पद्धतीने दिसेल. हा ग्रेडियंट मध्ये येतोय. इथे बघा, टेक्स्ट लोगो ग्रेडियंट टाइप, म्हणजे लेफ्ट साइडला गोल्डन कलर आहे आणि सॉरी राईट साइडला गोल्डन कलर आहे आणि लेफ्ट साइडला जसं जसं तुम्ही याचाल तसं तसं रेड कलर कलर आहे. सो हे दिसायला खूप छान दिसतंय. आता त्या ग्रेडियंटचा तुम्ही चेंज काय करू शकता, तर तुम्हाला
राईट टू लेफ्ट पाहिजे, लेफ्ट टू राईट पाहिजे, जसा तुम्हाला लोगो हवाय तसं तुम्ही तो टेक्स्ट जो आहे तो सेट करू शकता. ओके. सो हे ऑप्शन आहेत. आणि इथं तुम्ही ग्रेडियंट मध्ये हे सुद्धा चेंज करू शकता की गोल्डन रेडच्या ऐवजी इथं तुम्ही दुसरा कलर सेट करू शकता, जो हा गोल्डन वाला आहे, गोल्डन पासून स्टार्ट होतोय रेड पर्यंत जातोय, त्यातला हा जो गोल्डन आहे तो सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. ओके. त्याच्या जागी तुम्ही ब्ल्यू ठेवू शकता किंवा येल्लो ठेवू शकता. येल्लो सुद्धा ब्लॅक बॅकग्राऊंड वर चांगला जातो. सी, येल्लो टू रेड हा सुद्धा खूप छान असा दिसतोय. ओके. सो हे जे चेंजेस आहेत लोगोच्या टेक्स्ट वरती ते तुम्ही इथून करू शकता. आता नेक्स्ट गोष्ट आहे, आता हे आपण पब्लिश करूयात आणि टेक्स्टच ठेवूया सुरुवातीला आपण. ओके. सुरुवातीला आपण इथे टेक्स्टच ठेवूयात. समजतंय का? हे समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. हॅलो, एम आय ऑडिबल? थम्सअप करा जर समजत असेल तर. ओके. ठीक आहे. चालेल. आता आपण पुढे जाऊयात. आता इथे ऑप्शन आहे साईट आयकॉन. साईट आयकॉन म्हणजे काय असतं, कोण सांगेल? आयडिया आहे का तुम्हाला काही साईट आयकॉन म्हणजे काय असतं ते? साईट आयकॉन, साईट आयकॉन म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला. इथे बघा, इथे तुम्हाला वरती असे वेगवेगळे आयकॉन दिसतात, जसं की हा नोटबुक एलएलएमचा आहे, हा स्क्रीनरचा आहे, हा ड्राईव्ह आहे, लिंक्डइन, होस्टिंजर, फेसबुक, ग्रो. ओके. सो हे सगळे असे वरती तुम्हाला हे जे आयकॉन दिसतात ना, ह्याला आपण साईट आयकॉन म्हणतो. आता आपल्या केसमध्ये बघा की इथे पण आयकॉन्स आहेत. एनएमडीचा आहे, फ्लिकोवरचा आहे, इथे चॅट जीपीटीचा आहे, कारदेखोचा आहे, नासाचा आहे. बट इथे जी आहे ना, इथे आपली वेबसाईट, आपल्या वेबसाईटवरती काय येते, तर अशी पृथ्वी येते, ब्लॅक कलरची आयकॉन येतोय. ओके. सो आपल्याला काय करायचंय की तो ब्लॅक कलरचा आयकॉन नको, जसं एनएमडीचा इथं आयकॉन येतोय, मेलचा आयकॉन येतोय, तसं त्या पृथ्वीच्या जागी पण आपला इंटेरियर डिझाईनचा आयकॉन आला पाहिजे. ओके. सो मला आता साईट आयकॉन पाहिजे, तर मी साईट आयकॉन काय ठेवणार, तुम्ही कोणताही साईट आयकॉन ठेवू शकता. तर आपलं इंटेरियर स्टुडिओ आहे ना, सो आपण काय ठेवूया, ते कलरचा जो ब्रश असतो का नाही, तो कलरचा ब्रश आपण इथं ठेवूया. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर सिम्पली गुगलवरती जायचंय. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथं फ्लॅट आयकॉन म्हणून टाईप करायचंय. याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी इथे देतो आपल्या चॅटमध्ये. ओके. आपल्या चॅटमध्ये तुम्हाला ती लिंक जी आहे ती मी पाठवतो. आणि काय करायचं आपल्याला इथे फ्लॅट आयकॉन वरती आल्यानंतर, की इथे आपल्याला टाकायचं की पेंट ब्रश. पेंट ब्रशचा आपल्याला आयकॉन जो आहे तो हवा आहे. इंटेरियर डिझाईन आहे ना आपलं. ओके. आता हा बघा, हा वाला जो आयकॉन आहे ना, मला हा वाला आवडलेला आयकॉन. ओके. हा येल्लो आणि ब्ल्यू वाला. ओके. याच्यामध्ये पण यांचे टाइप्स आहेत. सी, हा वाला तरी पण चांगला वाटतोय आपल्याला. आता आपल्याला आयकॉनची साईज काय त्यांनी विचारली होती ती बघायची आपल्याला. ठीक आहे. सो परत डेव्हलपमेंट ठेवूया. इथे बघा, इथे त्यांनी साईज सांगितलेली आहे. साईट आयकॉन शुड बी 512 बाय 512, ऍट लिस्ट कमीत कमी 512 बाय 512चा साईट आयकॉन जो आहे तो असावा. तर मी परत येतो फ्लॅट आयकॉन वरती आणि इथे बघा 512 बाय 512, 256, 128 असे साईजेस आहेत. तर मी हा 512 वाला सिलेक्ट करतो आणि फ्री डाउनलोड करतो. आता फ्री डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुमचा पेंट ब्रश आयकॉन जो आहे तो आलेला आहे. ओके. आता ह्या आयकॉनला आपल्याला अपलोड करायचं आहे तिथे. सिलेक्ट साईट आयकॉन. सो मी सिलेक्ट करतो, अपलोड इमेज म्हणतो, सिलेक्ट फाईल, पेंट ब्रश ओपन, आणि इथं टाकू शकतो आपण एनएमडी इंटेरियर साईट
आयकन, साईट आयकन और फेव आयकन सुद्धा म्हणतो आपण त्याला. फेव आयकन कोणता आहे तो? पेंट ब्रश. ओके, हा अल्ट टेक्स्ट दिला आणि सिलेक्ट म्हटलं मी त्याला. आणि आता तुम्ही बघू शकता की आपला साईट आयकन जो आहे तो तिथे आलेला आहे. आता आपल्याला फक्त पब्लिश म्हणायचंय. पब्लिश म्हटल्यानंतर एकदा जाऊन साईट तुम्हाला रिफ्रेश करायची आहे. ओके, सो मी साईट सिम्पली रिफ्रेश करतो. इथे तुम्ही लेफ्ट साईडला बघा, इथे लेफ्ट साईडला ते एडिटर आहे तिथं तर पेंट ब्रश आला आणि इथे सुद्धा पेंट ब्रश आला. ओके, सो साईट आयकॉन जो आहे तो प्रॉपरली आपला सेट झालेला आहे. आता हे झालं, हे सगळं होतं साईट आयडेंटिटी मध्ये, कस्टमाइज मध्ये, साईट आयडेंटिटी मध्ये हे सगळे ऑप्शन्स होते. आता बॅक येऊया. आता आपल्याकडे आहे जनरल. जनरल जे काही सेटिंग्ज आहे डिझायनिंग रिलेटेड, UI रिलेटेड जे काही पॉइंट्स आहेत जनरली जे लागतात साईटवरती ते आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे. सो ते आपण इथे सेट करायचे आहे. जसं की फॉन्ट्स. फॉन्ट्स मध्ये काय आहे, माझे फॉन्ट्स कसे असावेत, माझ्या फॉन्टचा जो फॅमिली आहे ह्याला फॉन्ट फॅमिली म्हणतो आपण, ती कोणती आता सध्याला आहे ती अल्गे ॲलेग्रिया म्हणून एक आहे. ओके, रोबोटो आहे, पॉपिन्स आहे, हे सगळे तुमच्याकडे फॉन्ट्स आहेत. तर ह्यातला कोणता फॉन्ट तुम्हाला चांगला वाटतो तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की पॉपिन्स जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं दिसतो, आपण पॉपिन्स पण इथे घेऊ शकतो. रोबोटो सुद्धा चांगला आहे. सो तुम्ही हे सगळे फॉन्ट्स जे आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता. रेल्वे, हा पण एक चांगला दिसतो. सो अशा पद्धतीने तुम्ही फॉन्ट इथून सिलेक्ट करू शकता. पूर्ण वेबसाईटचे फॉन्ट सिलेक्ट चेंज होतात बरं का. इथे तुम्ही बघा, आता हा टेक्स्ट बघा, हा सुद्धा चेंज होईल. पूर्ण वेबसाईटचे फॉन्ट्स जे आहेत ते चेंज होत आहेत. सी पॉपिन्स. ओके, पूर्ण साईटचे फॉन्ट जे आहेत ते चेंज होतात. आपण पॉपिन्स ठेवूया, त्याला पब्लिश म्हणूया. ओके, सो फॉन्ट नंतर येतं काय येतं, प्रायमरी बटन. प्रायमरी बटन म्हणजे काय, तर कोणतंही बटन असेल तर त्याचं ते कसं असावं. जसं की प्रायमरी बटन बॅकग्राऊंड कलर, प्रायमरी कोणतंही बटन जर आलं तर त्याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ब्लॅक मध्ये तुम्ही ठेवा असं त्यांनी सांगितलेलं. प्रायमरी बटन बॉर्डर कलर ती सुद्धा ब्लॅक मध्ये ठेवा. आता इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, बटन आणि लिंक मध्ये फरक आहे बरं का. हे बटन जे असतात ना ते वेगळे राहतात. ओके, आणि हे जे आहे ते लिंक्स आहेत. इथे जे बॉर्डर गोल्डन बॉर्डर दिसत आहेत ना, ह्या सगळ्या लिंक्स आहेत, हे बटन नाहीये. ओके, सो इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की बटन आणि लिंक्स मध्ये. ओके, सो आपण आता बटन पाहूयात कशा पद्धतीने ऍड करू शकतो ते. जसं की होम पेज वरती येऊया. सपोज मला हे एडिट करायचं आहे. एडिट करण्यासाठी मला आपलं जे पेजेस आहेत तिथं ऑल पेजेस वरती जे आपलं मेन पेज आहे तिथं मला यावं लागेल. पेजेस मध्ये पेज तर दिसत नाही. थीम्स मध्ये जसं की आता काय करू, आपण एक नवीन पेज वरती जाऊयात. ही तर आपली थीमचं मेन पेज आहे. ओके, सो एक नवीन पेज वरती आपण जाऊयात आणि ते एडिट करूया. जसं की अबाउट असचं पेज आहे, याला मी एडिट पेज म्हणतो आणि इथं मी एक बटन ऍड करतो.
बटन ऍड करायचं असेल तर काय करायचंय, इथे एक प्लसचं साइन आहे आणि इथे मला सिम्पली टाईप करायचंय बटन. बटन ओके. सो इथे मी एक बटन ऍड केलं आणि त्याला देतो इथे मी टेस्ट बटन. ओके. आणि याला मी सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटल्यानंतर मी काय करतो, हे पेज मला पाहायचंय. सो ह्या पेजवरती आपण जाऊयात. ओके. अबाउट अस टेक्स्ट बटन. आता तुम्ही जे चेंजेस आहेत ते इथे बघू शकता अबाउट असच्या ह्याच्यावरती. ओके. सो काय काय चेंजेस आहेत की प्रायमरी बटन बॅकग्राऊंड कलर ब्लॅक असावा. आहे का ब्लॅक? हो. बॉर्डर कलर पण ब्लॅक आहे. टेक्स्ट बटनाचा व्हाईट आहे. ओके. व्हाईट टेक्स्टचं बटन आहे. प्रायमरी बटन बॅकग्राऊंड होवर, म्हणजे ज्यावेळेस होवर करतो, होवर केल्यानंतर काही चेंज होतोय का? नाही, म्हणजे ते त्यांनी व्हाईटच ठेवलेलं आहे. प्रायमरी बटन हो बॉर्डर होवर कलर ब्लॅक ठेवा आणि प्रायमरी बटन टेक्स्ट होवर कलर ब्लॅक ठेवा. ओके. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी ह्यांनी इथं सेट केलेल्या आहेत. आता आपण ह्या सगळ्या चेंज करूया. चेंज करूया म्हणजे आपल्याला दिसत जसं की प्रायमरी बटन बॅकग्राऊंड कलर जो आहे तो मी रेड ठेवतो. ओके. डार्क रेड. आणि त्याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण ब्लॅकच ठेवूया. ओके. आणि त्याच्यावरचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट सुद्धा आपण ब्लॅक करूयात. आणि प्रायमरी बटन बॅकग्राऊंड होवर कलर म्हणजे ज्यावेळेस होवर करेल त्यावेळेस तो व्हाईट बनणार. ओके. आणि प्रायमरी बटन बॉर्डर होवर कलर होवर केल्यानंतर ब्लॅक बॉर्डर जी आहे ती रेड होणार. ओके. प्रायमरी बटन टेक्स्ट होवर कलर जे रेड आणि ते टेक्स्ट कोणता ठेवला आपण ब्लॅक ठेवलाय ना. आणि जो टेक्स्ट आहे तो सुद्धा आपण रेडच करूयात. ओके. एकदा मी हे चेंजेस जे ते पब्लिश करतो आणि हे सगळं जे आहे ते एकदा रिफ्रेश करतो. पेज रिफ्रेश केल्यानंतर बघा की काय चेंजेस होतोय का. चेंज का झाला नाही एकदा इनकॉग्निटो मध्ये चेक करतो. सो ह्याने चेंज घेतला नाही या बटनाने. आयडियली तर चेंजेस जे आहेत ते घेतले पाहिजेत बट हे का घेत नाहीये. प्रायमरी बटन प्रायमरी बटन मीन्स आय थिंक बटन तर एकच आहे यांच्याकडे. ह्याला काही प्रायमरी वगैरे सेट करायचं आहे का? एक मिनिट ह्यांना पण इथे मी सेट करून पाहतो. एकदा चेक करतो की हे वर्क होईल का नाही ते.
ठीक आहे. बटनाची तर थीमचे काही चेंजेस घेत नाही. सो आपण हा जो इश्यू आहे तो आपण थीमवाल्यांना जे आहे ते पाठवूयात पुढे. ओके. तुम्ही त्यांना क्वेरी जी आहे ती रेज करू शकता की जो बटनाचा चेंजेस आहेत ते होत नाहीत. ओके. सो ह्या केसमध्ये काय राहतं की तुमच्याकडे दोन ऑप्शन्स राहतात की तुम्ही बटनाची आता जे मी प्रायमरी म्हटलं ते चेंज होत नसेल तर तुम्ही काय करू शकता की जे आपलं आपण जिथून बटन ऍड केलंय तिथून सुद्धा तुम्ही हे जे जे चेंजेस आहेत ते करू शकता. सो दोन दोन प्रकार राहतात त्याच्यामध्ये. सो इथून तुम्ही त्याचं डिझायनिंग करू शकता. इथे ऑप्शन आहे बघा. ब्लॉक बटन सिलेक्ट करायचं, ब्लॉकमध्ये यायचं. इथं तर आपण HTML एलिमेंट बटन सिलेक्ट केलंय. मग याची तुम्ही आउटलाईन सेट करू शकता. ओके. बॅकग्राऊंड कलर रेड ठेवला होता आपण. टेक्स्ट ठेवला होता ब्लॅक. फील ठेवू शकता किंवा आउटलाईन ठेवू शकता. ओके. सो इथे पण ऑप्शन आहेत. बट थीमचे का वर्क होत नाहीत ते आपण क्वेरी जे आहे ती त्यांना रेज करू शकतो. मोर ऑप्शन प्रीमियम व्हर्जन. ओके. ठीक आहे. प्रायमरी बटन तर काही वर्क होत नाही आता थीमचं. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघूया कलर्समध्ये. ओके. सो आता एक काम करू आधी ह्यांची इश्यू रेज कसा करायचा ते पण एकदा आपण बघूयात. इश्यू रेज करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सिम्पली यांचं कॉन्टॅक्ट शोधायचं आहे. तिथे कदाचित तुम्हाला मेल आय डी मिळेल. मेल आय डी नाही मिळालं तर सपोर्ट वगैरे काहीतरी ऑप्शन असेल तिथे. थीम मध्ये बघूयात आपण. इथे सपोर्ट आहे. ओके. FAQs पण आहे तिथे. येस. इथे फोरम आहे. फोरमला तुम्ही लॉग इन करू शकता आणि इथून तुम्ही हे करू शकता. जे तुमचा इश्यू आहे की कलर वर्क होत नाही तर तो तुम्ही इथून रेज करू शकता. ओके. लॉग इन करायचंय आणि ह्या थीमला सपोर्ट त्यांनी दिलेला आहे. सपोर्टला तुम्हाला सिम्पली क्वेरी जी आहे ती टाकायची आहे. ओके. सो इथं तुम्हाला वर्डप्रेसचं अकाउंट लागेल. ते वर्डप्रेसचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि ते केल्यानंतर तुम्ही इथून क्वेरी जी आहे ती रेज करू शकता. ओके. हा ऑप्शन आहे तुम्हाला थीम्समध्ये. त्याची लिंक मी तुम्हाला इथे पाठवून देतोय. स्क्रीनशॉट पाठवायचा आणि टेक्स्ट लिहून पाठवायचा की असा असा इश्यू आहे इथे म्हणून. ओके. सो नेक्स्ट ह्याला आपण जाऊयात आता. जनरल मधलं जे प्रायमरी बटन आहे ते वर्क होत नव्हतं. आता कलर्स. कलर्स मध्ये काय आहे मेन बॅकग्राऊंड कलर जो आहे तो व्हाईट आहे. चेक करून बघूयात हे वर्क होतंय का. इथे मी ग्रे करतो. सी व्हाईटचा जो कलर आहे ना तो ग्रे मध्ये इथे झालेला आहे. हा जो बॅकग्राऊंडचा कलर आहे ना तो बघा ग्रे झालेला आहे. परत त्याला व्हाईट ठेवतो. मेन कंटेनर हेडिंग.
तो आपण रेड करूयात. डिफॉल्ट ठेवूयात, त्याला ब्लॅकच ठेवूयात. मेन कंटेनर टेक्स्ट कलर तो ग्रे ठेवलेला आहे त्यांनी, हा बेस्ट ऑफरवाला. तर तो सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्याला मी पब्लिश करतो. मेन कंटेनर टेक्स्ट कलर ना, टेक्स्ट टाकून बघूयात. सी, मेन कंटेनर टेक्स्ट कलर जो आहे तो रेड झालेला आहे. इथं आपण रेड सेट केला होता, बरोबर. सपोज इथं मी ब्ल्यू सेट केला, पब्लिश केला, तर तो ब्ल्यू होईल. ओके. सो कलर तर वर्क होत आहेत. मेन कंटेनर लिंक कलर, आता लिंक जे आहेत ना ते सगळ्या गोल्डन आहेत बघा. सो त्यांना आपण काय करू, सिम्पली व्हाईट करूयात. हे बघा, या वरचे तर व्हाईट झालेले आहेत. इथे पण आपल्याला लिंक टाकावी लागेल. इथे आपण काय करूयात, एक टेक्स्ट टाकू आणि त्याला बाय डिफॉल्ट जे आहे ते लिंकच ठेवूया. चेक करूयात हे वर्क होतंय का. हे बघा, लिंक कलर जो आहे तो व्हाईट झाला, बरोबर. हे ह्याला ॲज अ लिंक ठेवलंय ना आपण, सो लिंक कलर व्हाईट झालेला आहे. मेन कंटेनर लिंक होवर होवर केल्यानंतर तो ब्लॅक व्हावा. हे बघा, हा ब्लॅक होतोय. ओके. सो हा चेंज येतो. सो कलर्स मध्ये हे साईड बार कलर, आता इथं साईड बार नाहीये पण आपण साईड बार ऍड करूयात. जसं की इथे ऑप्शन आहे का बघूयात, ऍडव्हान्स मध्ये पेजला साईड बार आहे का. आता आपल्याला साईड बार ऍड करावा लागेल. साईड बार ऍड कसा करतात, तर त्यासाठी एक ऑप्शन आहे. विजेट्स मध्ये जाऊया. हा ब्लॉक पेजला साईड बार आहे. ओके. सो आपण ब्लॉकच्या एका पेजवरती जाऊया, तिथे हे चेंजेस आपल्याला दिसतील. ओके. इथे ब्लॉग आहे आपला सी, हा साईड बार आहे. ओके. सो प्रायमरी बटन त्यांनी आहे का ना, हे सर्चचं ठेवलेलं आहे. हे बघा, जे प्रायमरी बटन वरती आपण चेंजेस केले होते ते सगळे इथे झालेले आहेत. ओके. सर्च सेक्शनला बट चेंजेस झालेले, बट कोणतंही बटन आम्ही जर सिलेक्ट केलं तर त्याला ते झाले पाहिजे, तरी पण हा इश्यू आहेच. ओके. आता जे साईड बार मधले चेंजेस आहेत ते तुम्ही इकडे करू शकता. जसं की आता विजेट बॅकग्राऊंड कलर तुम्ही ग्रे करतो, पब्लिश म्हणतो, आणि हे बघा, बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. हेडिंग्स कलर जो आहे तो आपण व्हाईट ठेवूया, पब्लिश करूया, चेक करूया. हेडिंगचे कलर जे आहेत ते व्हाईट झालेले आहेत. टेक्स्ट कलर सुद्धा थोडासा आपण ग्रे टाईप मध्ये ठेवूयात. रिफ्रेश करून बघूयात. हे बघा, इथलं जे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट फक्त ऑन आहे, बाकीचे सगळे लिंक्स आहेत. सो टेक्स्ट कलर पण व्हाईट झालेला आहे आणि लिंक कलर सुद्धा आपण व्हाईटच ठेवायचा आहे. ओके. पब्लिश म्हणूयात, रिफ्रेश करूयात, ह्या सगळ्या लिंक्स आता व्हाईट होते. ओके. सो हे अशा पद्धतीने तुमचा साईड बार जो आहे तो दिसणार आहे. सो हे सगळे साईड बारचे चेंजेस आहेत. ओके. टायपोग्राफी, टायपोग्राफीमध्ये तुम्ही काय काय करू शकता. जो मेन कॉन्टेनर टेक्स्ट आहे, जसं की 17 आहे, ते तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे ही जी टेक्स्ट आहे ह्याची साईज 17 आहे.
सो ती चेंज करू शकता. मेन कंटेनर लिंक फॉन्ट साईज, लिंकची जी फॉन्ट साईज आहे ती चेंज करू शकता. फॉन्ट वेट त्याचे ऑप्शन आहेत, थीन, नॉर्मल, सेमी बोल्ड, एक्स्ट्रा बोल्ड. ओके. आणि लिंक फॉन्ट स्टाईल, जसं की मी इटॅलिक करतो, ज्या ज्या लिंक्स असतील त्या सगळ्या इटॅलिक होणार आता इथे. पब्लिश करतो, रिफ्रेश करतो. सी साईड बार मधल्या नाहीत बरं का लिंक, इथे इथल्या बघा लिंक्स, ह्या सगळ्या लिंक ज्या आहेत ह्या इटॅलिक झाल्या आहे का, तर त्या लिंक सगळ्या इटॅलिक झालेल्या आहेत. आता हे H1 to S6 चे सगळे चेंजेस आहेत. जे हेडिंग आहेत सेम सेम चेंजेस आहेत. जसं H1 ला करणार तसंच H2 ला, H3 ला, H4 ला हे जे हेडिंग आहेत सगळे, इथले हेडिंग, हे हेडिंग, ह्यांचे चेंजेस आहेत सगळे. हाईट, फॉन्ट साईज आणि डेकोरेशन काय करायचं असेल तर फॉन्ट स्टाईल एक तुम्ही ठेवू शकता. ओके. एवढे ऑप्शन्स यांनी दिलेले आहेत. सो हे जनरलमध्ये. आता नेक्स्ट येतो तो म्हणजे टॉप हेडर. टॉप हेडरला काय आहे, तर इथे बघा हा वरचा आहे ना, हा वरचा टॉप हेडर आहे, ज्याच्यामध्ये आयकन्स आहेत, एक मेल आहे आणि नंबर आहे. सो टॉप हेडरमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचं लेआउट बघा. असं लेआउट पाहिजे का चेंज करायचं असेल तर लेआउट चेंज करू शकता. इथे ते लेआउट जे आहे ते चेंज होणार का, असं पाहिजे तर ते त्या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. सपोज राईट साईडला तुम्हाला नंबर आणि ईमेल्स पाहिजे तर ते तुम्ही त्या साईडला सिलेक्ट करू शकता. हे सेंटरवालं छान वाटतं होतं आपलं, कारण सेंट्रलाइज थीम आहे तो. आता टॉप हेडर बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर मला सपोज पाहिजे व्हाईट, तर मी व्हाईट ठेवू शकतो. ओके. तो पण आता ग्रॅडियंट मध्ये येतोय. ओके. सो ग्रॅडियंट मध्ये येल्लो आणि रेडच ठेवूयात मग आपण. येल्लो आणि रेड मध्ये चांगलं वाटतंय. ओके. सी अशा पद्धतीने तुम्ही ग्रॅडियंट जो आहे तो ठेवू शकता. आता इथं राईट टू लेफ्ट ग्रॅडियंट जो आहे ना तो एवढा खास वाटत नाहीये. तुम्ही काय करू शकता, बॉटम राईट किंवा अशा पद्धतीचे तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे बघा, हे अशा पद्धतीचे ग्रॅडियंट इथे चांगले दिसतील. ओके. सो हेडर बॉर्डर कलर, जी बॉर्डर कलर आहे ती कशा पद्धतीने दिसली पाहिजे, ब्लॅकच ठेवूया त्याला. हेडर टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर जो आहे ना तो थोडासा अजून डार्क साईडला घेऊयात, कारण की आपण ते बॅकग्राऊंड त्याचं चेंज केलेलं आहे. सो तो थोडासा डार्क साईडला घेऊया. ईमेल आणि ते आयकॉन जे कलर आहेत ना त्यांचे सुद्धा आपल्याला कलर जे आहेत ते चेंज करायचे आहेत. आता याच्यावरती ग्रीन आयकॉन्स चांगले दिसतील किंवा डार्क व्हायोलेट कलर पण चांगला दिसेल याच्यावरती. सी. ओके. सोशलचे जे आयकॉन्स आहेत ते सुद्धा डार्क व्हायोलेट तुम्ही ठेवू शकता. हे बघा, हे अशा पद्धतीचं. सो तुम्हाला जसा चेंज हवा आहे तसा चेंज तुम्ही करू शकता. सपोज तुम्हाला यातला पिंटरेस्ट नकोय, सपोज एखादा लास्ट फेसबुक नकोय, लिंक्डइन नकोय, तर तसं पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ते ऑफ करू शकता. सी गेला पिंटरेस्ट. इंस्टाग्राम नकोय, ऑफ करून टाका. गेला इंस्टाग्राम, पब्लिश करा. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही हेडरमध्ये चेंजेस करू शकता. आता हा झाला टॉप हेडर. आता आलाय आपला मेन हेडर. मेन हेडरचे चेंजेस कसे करणार तुम्ही, तर जनरल आहे, कसं पाहिजे तुम्हाला सेटअप, तो सेटअप तुम्ही तसा ठेवा. जसं की मला आता हे असं सेंट्रलमध्ये पाहिजे. ओके. तर ते मी ठेवू शकतो. राईट लेफ्ट कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे तर ते मी ठेवू शकतो. असं हवंय तर असं सेंटरला लोगो आणि हे ठेवू शकतो. जसं की आता हेडर बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर सपोज तुम्हाला चेंज करायचं तर तुम्ही चेंज करा. तिथं पण ग्रॅडियंटचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. हेडर ॲक्शन बटन टेक्स्ट गेट कोट. ओके. आणि बटन URL. तर हे नकोच आहे आम्हाला शक्यतो. हे जे आहे ना हे नकोच आहे, तर आपण ते काढून टाकूयात. ओके. हाईड द ॲक्शन बटन. ॲक्शन बटन जे तेच हाईड करून टाकू आपण. गेलं बटन ते. हेडर ॲक्शन बटन कलर. आता हे काही गोष्टी जाणार आपल्याला ते बटनच नको आहे गेट ऑफरचं, तर तुम्ही ते तिथून काढू शकता.
सो हे सगळे जनरलमध्ये तुम्ही चेंज करू शकता हेडर सेक्शनमध्ये. मेनू आणि सर्च तुम्ही चेंजेस करू शकता, जसं की मेनूचा आयटम कलर कोणता असला पाहिजे, मेनूचा बॅकग्राऊंड कलर, सब मेनू. ओके. आता हे काय सब मेनू बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय तर ते बघा, गॅलरी जे आहे गॅलरी वर्ड आलेला आहे. गॅलरी वर्डचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आहे, पण मला तो ब्लॅक नको, मला तो चेंज करायचा, तर मी तो चेंज करू शकतो. रेड ठेवायचा तर रेड ठेवू शकतो. सब मेनू बॅकग्राऊंड कलर. एकदा त्याला पब्लिश म्हणतो. वर्क तर झालं पाहिजे. हे बघा झालंय. सर्व्हिसचा बॅकग्राऊंड कलर गॅलरी जो आला ना, सर्व्हिसची सब सब मेनू, त्याचा बॅकग्राऊंड कलर रेड झालेला आहे बघा. तो तुम्ही चेंज करू शकता. सब मेनूचा आयटम कलर, मोबाईलचा टूल बार बॅकग्राऊंड कलर, हे सगळ्या पद्धतीचे कलर जे आहेत ना ते तुम्ही इथून चेंजेस करू शकता. मोबाईलवरती बॉर्डर कलर कोणता असावा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सेट करू शकता. सो हेडर पर्यंत आपण आलेलो आहे. चार मेन गोष्टी आपण शिकलेलो आहे, ते म्हणजे साईट आयडेंटिटी, जनरल, टॉप हेडर, हेडर. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. अजून एक लेक्चर आपल्याला याच्यासाठी लागेल, हा फक्त कस्टमायझेशन सेक्शन कंप्लीट करण्यासाठी. समजत असेल तर थम्सअप करा, डाऊट असतील तर डाऊट विचारा. कोणाला काही डाऊट आहे का? आजच्या लेक्चरमध्ये जे झालं त्यातलं एक प्रायमरी बटन जे आहे ना ते वर्क होत नव्हतं. सगळ्या बटनांना ते वर्क झालं पाहिजे आयडियली, बट ते सगळ्या बटनांना वर्क नाही झालं. प्रायमरी बटन झालं वर्क. साईड बारच्या सर्च बार जो आहे ना त्याचं बटन त्यांनी ॲज अ प्रायमरी बटन सेट केलेलं असेल, मे बी कोडिंगमध्ये असेल ते. त्याच्यामुळे जे काही प्रायमरी बटनावरती आपण चेंजेस केले होते ते साईड बारच्या सर्च सेक्शन जो आहे फीचर आहे त्याच्यामध्ये जे बटन आहे तिथे तो चेंज झाला होता. ओके. जर काही इश्यू असेल तर तुम्ही ते वर्डप्रेसच्या फोरमला जायचं, त्या थीमच्या लॉग इन करायचं, अकाउंट क्रिएट करायचं आणि तिथे तुम्ही ते सगळे डिटेल्स फिल करायचे की असं असं आहे, ते वर्क होत नाही. समजत असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी. डाऊट असतील तर डाऊट विचारा. समजतंय का सगळ्यांना? आज लेक्चरमध्ये जास्त स्टुडंट्स नव्हते. जॉईन करा टायमिंग वरती. श्रुतिका, करण, रुचिक, समजतंय का तुम्हाला? ओके. करण, रुची, ओके. ठीक आहे. ठीक आहे. सो तुमच्या सगळ्यांना लेक्चर समजते असं मी अज्युम करतो. आपण इथे थांबू.